सारिका कथा या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. एका गावात राहणारा सूरज नावाचा मुलगा खूप गरीब परिस्थितीत मोठा झाला होता. त्याचे वडील त्याच्या लहानपणीच गेले आणि त्याची आई घरकाम करून त्याला शिकवत होती. सूरज फारच हुशार होता, पण परिस्थिती खूप कठीण. शाळा संपल्यावर सूरजने मोठ्या शहरात जाऊन इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. शिकत शिकत पार्ट टाइम नोकरी केली. त्याने सगळं स्वतःच्या हिमतीवर केलं. एके दिवशी त्याला मुंबईला एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूला बोलावलं. तो अगदी वेळेवर पोहोचला. स्टेशनवर पोहोचला तेव्हा गाडीत येतच होती. तेवढ्यात त्याच्या मागून एक आवाज आला, सूरज थांब रे जरा. त्याने मागे पाहिलं. त्याची आई धावत येत होती. हातात पिशवी होती. ती ओरडली, हे घे रे पोरा, तुला आवडतात ना गरम पोळ्या. सूरज गोंधळला. पुढे ट्रेन होती, मागे आई. 2 सेकंद विचार केला आणि ट्रेन सोडून आईकडे धावला. आईच्या डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, आई ट्रेन परत येईल, पण तुझ्या हाकेसाठी थांबायचं मी विसरलो तर या यशाला काही अर्थ उरणार नाही. त्या रात्रीच दुसऱ्या ट्रेनने तो मुंबईला गेला आणि त्याचं सिलेक्शनही झालं. ही कथा काय शिकवते मित्रांनो? यश महत्त्वाचं आहे, पण त्या यशामागची माणसं, विशेषतः आपली आई, त्या प्रत्येक यशाच्या पायऱ्या असतात, त्यांना विसरू नका. गोष्ट आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.